हॅलो डिअर स्टुडंट्स, आजपासून आपण सेकंड पेपर स्टार्ट करतो आहे. तर यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ हा सेकंड पेपरचा राहील आणि एक व्हिडिओ हा फर्स्ट पेपरचा राहील. दोन्हीही पेपर्स आपण एकाच वेळेस चालू ठेवू आता. आणि कुठल्याही हालतीमध्ये कुठल्याही इन अँड हो कंडिशन, आता ऑगस्ट चालू झालेले आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर एंड पूर्ण सिलेबस तुमचा कंप्लीट होईल. त्याचसोबत तुम्ही सांगा त्यानुसार आपण टेस्ट टाकू शकतो. आणि तसे मॅथमॅटिकल लॉजिक आणि व्हेक्टरवरती आपल्या टेस्ट आपण टॉपिक वाईज म्हणजे जसं एक एक्झरसाइज आहे, दोन एक्झरसाइज आहे, याच्यावरती घेऊ, लगातार घेऊ आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पूर्ण चॅप्टरवरती टेस्ट टाकू. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला मॅथमॅटिकल लॉजिक, व्हेक्टर क्लिअर करायचं आहे. आणि त्याचसोबत आता सेकंड पेपरच्या ज्या आहे जसे जसे आपल्या हे होत जाईल तसे टेस्ट आपल्या चालू होत जाईल. ठीक आहे. अभ्यास करा फक्त. तर लेट अस स्टार्ट. आता हा थेरम शिकायच्या आधी जो आपण बेसिक 11th स्टँडर्ड मध्ये घेतलेला आहे त्याचं मीनिंग पहिले समजून घेतो आहे. जसं y is equals to f of u is a differentiable function of u. आता याचं मीनिंग काय असतं? जर एखादं फंक्शन हे डिफरन्सिबल फंक्शन असेल विथ रिस्पेक्ट टू u जर असेल तर याचा अर्थ काय झालेला आहे? जसं यामध्ये u आहे, y is a differentiable function of u, y is a, मला याच्याशी काही लेणं देणं नाही. यामध्ये जो u आहे हा कॉन्स्टंट राहणार नाही, कारण u हा व्हेरिएबलचं काम तिथे करतो आहे. u वर डिपेंड कोण आहे? y. म्हणजेच u मध्ये तुम्ही चेंजेस केले तर ऑटोमॅटिकली तो चेंज कशामध्ये भेटणार आहे? y मध्ये भेटणार आहे. अँड देअरफॉर यामध्ये तयार होतो रेट ऑफ चेंज. हा जो शब्द तुम्ही पाहिलेला आहे, व्हेलॉसिटी वगैरे डेफिनेशन वगैरे तुम्ही पाहता त्यावेळेस रेट ऑफ चेंज म्हणजे एक क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटीवरती इफेक्ट करत असते. जर यामध्ये u ची व्हॅल्यू आपण चेंज केली तर y ची व्हॅल्यू आपल्याला चेंज झालेली दिसेल. म्हणजे y डिपेंड्स ऑन u अँड सो u कॉल्ड ॲज इंडिपेंडंट व्हेरिएबल. u हा इंडिपेंडंट झाला आणि y त्याच्यावरती डिपेंड झालेला आहे. सो y कॉल्ड ॲज द डिपेंडंट व्हेरिएबल. इज इट क्लिअर? ओके. तर आता याचं मीनिंग आपण पाहतो आहे. y is a differentiable function of u. आता असं जर तुम्हाला दिल्या गेलं की y is a differentiable function of u तर याचा अर्थ काय होणार की dy by du is equals to limit delta u tends to 0 delta y upon delta u. परत लक्ष द्या, याचं मीनिंग काय झालेलं आहे? y is a differentiable function of u जर असेल तर याचं मीनिंग असं झालेलं आहे की dy by du is equals to limit delta u tends to 0 delta y upon delta u असं त्याचं मीनिंग झालेलं आहे. मग हे काय होतं? तर इज एक्झिस्ट असं शक्य आहे. इज एक्झिस्ट अँड फायनाइट. आणि ते कसं असते? फायनाइट असते. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. म्हणजे या पूर्ण थेरम मध्ये थेरम ही पाठ करण्याची गरज नाहीये, फक्त थोडस ट्रिकी मेथडने त्याला लक्षात ठेवायचं असते की हा थेरम कशा स्टेप्स नुसार सॉल्व्ह करायचा आहे. त्यासाठी तुमचे प्रॉडक्ट रूल, कोशंट रूल, त्याच्यानंतर ऍडिशन थेरम, सबट्रॅक्शन थेरम हे तुमचे 11th स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे. आता त्याचाच बेनिफिट थोडासा घेऊन आपल्याला इथे चालायचं आहे. क्लिअर? बट क्लिअर? तर लक्षात घ्या, if y is equals to f of u is a differentiable function of u is equals to g of x is a differentiable function of x. पहा, यामध्ये y हा u चा डिफरन्सिबल फंक्शन आहे, u हा x चा डिफरन्सिबल फंक्शन आहे. म्हणजे याचा अर्थ यामध्ये दोन कंडिशन सॅटिस्फाईड एक्झिस्ट होऊन आल्या. dy by du is equals to limit delta u tends to 0 delta y upon delta u is exist and finite. आणि दुसरं
u इज ए डिफरन्सिबल फंक्शन ऑफ x जर असेल तर याचा अर्थ du by dx is equals to limit delta x tends to 0 delta u upon delta x is exist and finite असते. त्या दोन कंडिशन ह्या एवढ्या वाक्यावरून आपल्या लक्षात येतात. ह्या एवढ्या स्टेटमेंट वरून ह्या दोन कंडिशन आपल्या तयार झालेल्या आहेत. मग हा जो डेल्टा एक्स आहे, डेल्टा यू आहे, डेल्टा जे काही असेल तर हे काय असतं तर इट इज द एरर. हा एरर आहे, स्मॉल चेंज आहे. त्या y मध्ये होणारा स्मॉल चेंज म्हणजे डेल्टा y. ओके, दॅट इज कॉल्ड एज द इन्क्रिमेंट इन y. ओके, त्यानंतर स्मॉल डेल्टा यू काय आहे, इट इज स्मॉल चेंज इन यू. डेल्टा व्ही काय असेल तर इट इज अ स्मॉल चेंज इन व्ही. ओके, तर एवढ्या गोष्टी तुम्हाला आता या थेरमला प्रूव्ह करत असताना लक्षात ठेवायचे आहे. सच दॅट द कंपोजिट फंक्शन, आता याला आपण कंपोजिट फंक्शन का बरं म्हटलेलं आहे, कारण y तयार होत असताना हा एक फंक्शन आहे आणि परत तो दुसरा फंक्शन आहे. हे कंपोजिट फंक्शन सुद्धा तुमचं झालेलं आहे. लिमिट याच्यामध्ये आपण हा कंपोजिट फंक्शन शिकवलेला आहे की एका फंक्शन मध्ये जर दुसरं फंक्शन असेल तर आठवत असेल तर पहा g ऑफ x ला आपण f ऑफ g ऑफ x असं लिहिलेलं होतं आणि हे आपण शिकवलेलं आहे. तर लक्षात घ्या, कंपोजिट फंक्शन जे आहे, एका फंक्शन मध्ये दोन फंक्शन जर तिथे दिसून राहिलेले आहे तर हे झालं, हा एक फंक्शन आहे त्याचा परत एक फंक्शन आपण इथे तयार केलेला आहे, तर हे झालेलं आहे कंपोजिट फंक्शन. तर आपल्याला आता प्रूफ करायचं आहे की dy by dx is equals to dy by du into du by dx. यामध्ये चेन तयार झालेली दिसते आहे. पहा dy by dx ला इथे चेन तयार झालेली आहे. ओके, आणि एवढ्याच याच्यावरून आपल्याला हा थेरम सुद्धा प्रूफ करता येतो. पहिलेच म्हटलेलं आहे u काय आहे, कॉन्स्टंट फंक्शन आहे, बरोबर आहे. तर नाउ प्रूफ मध्ये आपल्याला काय करता येईल बघा. पुस्तकामध्ये आणि शिकवताना थोडासा शब्दांमध्ये फरक होऊ शकतो, तर मग चुकीचं शिकवलं असं कन्सिडर करू नका. आलं लक्षात. तर काय म्हणता येईल आपल्याला, गिव्हन दॅट y is equals to f of u असं तुम्हाला दिलेलं आहे आणि त्याच सोबत दुसरं दिलेलं आहे u is equals to g of x. ओके, परत लक्ष द्या इथे काय काय दिलेलं आहे. y is equals to f of u and u is equals to g of x असं तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. So we assume that आता यामध्ये जर y हा u वरती डिपेंड आहे तर u चेंजेबल आहे म्हणजे हा कॉन्स्टंट नाही. we assume that u is not a constant function. u हा कॉन्स्टंट फंक्शन नाही असं आपण इथे अझ्युम करू शकतो. ओके, मग यानंतर आता आपल्याला खऱ्या प्रोसिजरला लागायचं आहे. इथे dy आहे, मी तुम्हाला सांगितलं डेल्टा y वगैरे आणायचा असतो, तर हे जे स्मॉल इन्क्रिमेंट आहे, चेंज आहे, हे आता आपल्याला कन्सिडर करून चालायचं आहे. ओके, तर आता इथे काय म्हणता येईल, लेट देयर बी अ स्मॉल, पहा देयर बी अ स्मॉल इन्क्रिमेंटचा शब्द कठीण जात असेल तर चेंज हा शब्द लिहू शकतो आपण. लेट देयर बी अ स्मॉल इन्क्रिमेंट इन द व्हॅल्यू ऑफ x. आता यामध्ये पहा काय काय म्हटलेलं आहे आपण. लेट देयर बी अ स्मॉल इन्क्रिमेंट इन द व्हॅल्यू ऑफ x, इन द व्हॅल्यू ऑफ x से डेल्टा x. मी असं का बरं लिहिलेलं आहे, कारण पहा y कोणावरती डिपेंड आहे, u वरती. u कोणावरती डिपेंड आहे, x वरती. म्हणजे x जर बदलला तर u बदलणार, u जर बदलला तर y बदलणार, बरोबर आहे. आणि म्हणून मी यामध्ये कोणामध्ये इन्क्रिमेंट घेतलेला आहे तर या x मध्ये इन्क्रिमेंट घेतलेला आहे. मग x जर अफेक्ट होत असेल तर याचा अर्थ u सुद्धा अफेक्टेड होईल आणि u वरती जर इफेक्ट पडला तर कोणावरती इफेक्ट होणार आहे, y वरती इफेक्ट होणार आहे, हे पक्का आहे.
बरोबर आहे. म्हणून लक्षात घ्या, कोणामुळे तिथे इफेक्ट पडतो आहे त्याला पहिले दुरुस्त करा, त्याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. आणि कोणामुळे इफेक्ट पडतो आहे? एक्स मुळे, आणि म्हणून इथे आपण डेल्टा एक्स असं घेतलेलं आहे. क्लिअर? तर पहा, लेट देअर बी अ स्मॉल इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यू ऑफ एक्स, से एक्स, देन डेल्टा यू अँड डेल्टा वाय आर दी करस्पॉन्डिंग. जर एक्स बदलला तर यू बदलणार, यू बदलला तर वाय बदलणार. देन डेल्टा यू अँड डेल्टा वाय, याला काय म्हणता येईल आपल्याला? आर द करस्पॉन्डिंग, आर दी करस्पॉन्डिंग increments, corresponding increments in u and y respectively. पारे बाळांनो, काय लिहिलेलं आहे ते लक्षात घ्या. इथे या वाक्याचं मिनिंग लक्षात घेऊन घ्या, कारण हेच वाक्य आपल्याला थेरम कुठे येऊ द्या डेरिव्हेटिव्ह मध्ये नेहमीसाठी कामी पडणार आहे. आणि ते पाठ करून टाकायचंय. पहिलं लक्ष द्या. गिवन दॅट काय दिलेलं आहे? y इज इक्वल्स टू f ऑफ u, u इज इक्वल्स टू g ऑफ x, तेवढं लिहून टाकलेलं आहे जे दिलेलं आहे. त्याच्यानंतर वी अज्युम दॅट, काय अज्युम केलेलं आहे की u इज नॉट, जर y u वरती डिपेंड आहे तर u चेंजेबल आहे, तो बदलणार आहे. जसं वातावरण झालं तसं बदलेल तो, जशा व्हॅल्यूज आपण त्याच्यामध्ये टाकल्या तशा बदलेल. बरोबर आहे. म्हणून इथे काय केलं आहे? u इज नॉट अ कॉन्स्टंट फंक्शन, u हा कॉन्स्टंट फंक्शन नाही असं आपण म्हटलेलं आहे. लेट देअर बी अ स्मॉल इन्क्रीमेंट. आता समजा त्यामध्ये स्मॉल इन्क्रीमेंट आहे. कशामध्ये? x चा स्मॉल इन्क्रीमेंट काय घेतलेला आहे? डेल्टा एक्स. का बरंच मी x ला पकडलेला आहे? याचा रिझन तुम्हाला सांगितलेला आहे. जर x बदलला तर u बदलणार, u बदलला तर y बदलणार. म्हणजे कोणामध्ये पहिला चेंज घेतो आपण? x मध्ये घेतो आहे, आणि तो चेंज घेतलेला आहे इन द व्हॅल्यू ऑफ x, से डेल्टा x. डेल्टा x झाला तर डेल्टा u आणि डेल्टा y मध्ये हे सुद्धा इन्क्रीमेंट राहील. कशामध्ये? u आणि y मध्ये रिस्पेक्टिव्हली. आर यू अंडरस्टँड? इथपर्यंत कोणाला काही अडचण? ऍज आता हे जे डेल्टा एक्स आहे, डेल्टा वाय आहे आणि डेल्टा यू आहे, हे स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स आहे, यू आहे आणि वाय आहे, तर याच्या व्हॅल्यू झिरो राहतील काय? थोडासा जरी चेंज असेल तर तो झिरोला क्रॉस करून जाईल. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ तो कधीही झिरो राहणार नाही, आणि तेच आपल्याला इथे लिहायचं आहे. आता ऍज डेल्टा यू, डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय are small increments in u, x and y respectively. लक्षात घ्या, इथे काय म्हटलेलं आहे की डेल्टा यू, डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय हे कशामध्ये इन्क्रीमेंट्स आहे? यू मध्ये होणारा इन्क्रीमेंट डेल्टा यू, एक्स मध्ये होणारा इन्क्रीमेंट डेल्टा एक्स आणि y मध्ये होणारा इन्क्रीमेंट डेल्टा वाय. अँड देअरफॉर, आणि म्हणून आपण इथे काय म्हणतोय? देअरफॉर डेल्टा x नॉट इक्वल्स टू 0, डेल्टा y इज ऑल्सो नॉट इक्वल्स टू 0 आणि डेल्टा u ऑल्सो नॉट इक्वल्स टू 0. हे सुद्धा 0 राहणार नाही. ठीक आहे. आणि मग आता आपल्याला प्रूफ कडे कन्व्हर्ट व्हायचं आहे, आणि सोपी आहे. एवढं वाक्य जर तुम्ही पाठ करून ठेवलेलं आहे तर डेरिव्हेटिव्ह मध्ये कुठेही थेरम येऊ द्या, कसाही थेरम येऊ द्या, हेच आपल्याला करायचं आहे. फक्त त्यामध्ये यू नसेल, एक्सच असेल वगैरे असं काहीतरी असेल, परंतु हे वाक्य तुम्हाला पाठच करून ठेवायचं आहे, आणि ते कसे करायचे हे लक्षात आलेलंच असेल. आता पहा, थेरम किती सोपी असतात. वी हॅव कशावरून जातोय मी? याला मला प्रूफ करायचं आहे, तर मी काय करतो आहे? या डी ला मी डेल्टा वाय डेल्टा मध्ये कन्वर्ट करतो. कशामध्ये? डी ला डेल्टा मध्ये. डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल्स टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. म्हणजे शेवटी काय झालं? धिस गेट कॅन्सल, म्हणजे हेच झालेलं आहे. आणि हे कुठून लिहिलेलं आहे? तर याच्यावरूनच लिहिलं. दुसरं कुठून लिहिलं आहे का? मुळीच नाही. ओके. सो by taking limit
delta extends to 0 on both the side, on both the sides, both the sides. काय केलेलं आहे परत लक्षात घ्या, यामध्ये मी काय केलेलं आहे, दोन्ही साइडला लिमिट घेतलेलं आहे. डेल्टा एक्सटेंड्स टू 0 ऑन बोथ द साइड्स. वी गेट, तुम्हाला काय भेटते, तुम्हाला काय भेटते, लिमिट डेल्टा एक्सटेंड्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा x इज इक्वल्स टू लिमिट डेल्टा एक्सटेंड्स टू 0, प्रत्येक ठिकाणी लिमिट डेल्टा एक्सटेंड्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा u इंटू लिमिट डेल्टा एक्सटेंड्स टू 0 डेल्टा u अपॉन डेल्टा x. या पद्धतीने आपण लिहिलेलं आहे. पारे बाळांनो, यामध्ये आपण काय केलेलं आहे, याच्या लेफ्ट हँड साइडला आणि राइट हँड साइडला लिमिट घेतलेला आहे. डेल्टा एक्सटेंड्स टू 0, taking limit delta extends to 0 on both the sides, we get limit delta extends to 0 delta y upon delta x is equals to limit delta extends to 0 delta y upon delta u into limit delta extends to 0 delta u upon delta x असं घेतलेलं आहे. तर आता as delta extends to 0 म्हणजे याचा अर्थ डेल्टाची व्हॅल्यू, डेल्टा x ची व्हॅल्यू नॉट इक्वल्स टू 0. लिमिट मध्ये शिकवलेला आहे, बदलू नका. लिमिट मध्ये शिकवलेला आहे पूर्ण हा पाठ, की टेन्स टू च मीनिंग काय असतं, ते कसं अप्रोच करतो आहे, त्याचा रिझल्ट कसा भेटतो हे आपण आपलं झालेलं आहे. ऍज डेल्टा एक्स टेन्स टू 0, जर डेल्टा एक्स टेन्स टू 0 जर असेल तर वी गेट कसं भेटेल, वी गेट डेल्टा यू टेन्स टू 0. कारण इथे मी का बरं असं केलेलं आहे, इथे डेल्टा एक्स आहे, इथे डेल्टा एक्स आहे, मला डेल्टा एक्स टेन्स टू 0 इथे चालतो, परंतु इथे डेल्टा यू आहे, तर इथे डेल्टा यू बदलवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण हे वाक्य लिहितोय. ऍज डेल्टा एक्स टेन्स टू 0 वी गेट डेल्टा यू टेन्स टू 0. आता हे का बरं लिहिलेलं आहे, कारण u इज अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ x असतो. काय असतो, u म्हणजेच u इज अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ x. बिकॉज काय रिझन आहे, तर u इज ए कंटिन्युअस फंक्शन ऑफ x आणि म्हणून मी या पद्धतीने लिहिलेलं आहे. आता लक्षात घ्या, डेल्टा एक्स टेन्स टू 0 असताना आपल्याला डेल्टा यू टेन्स टू 0 घेता येतो, म्हणजे इथे मी डेल्टा यू टेन्स टू 0 लिहू शकतो आणि ते लिहायचं आहे. लिमिट डेल्टा एक्सटेंड्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा x इज इक्वल्स टू लिमिट डेल्टा u टेन्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा u इनटू लिमिट डेल्टा एक्सटेंड्स टू 0 डेल्टा u अपॉन डेल्टा x. पारे बाळांनो, या पद्धतीने आपण लिहिलेलं आहे. लिमिट डेल्टा एक्सटेंड्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा x इज इक्वल्स टू लिमिट डेल्टा u टेन्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा u इनटू लिमिट डेल्टा एक्सटेंड्स टू 0 डेल्टा u अपॉन डेल्टा x असं आपण लिहिलेलं आहे. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला याला इक्वेशन नंबर फर्स्ट देता येईल आणि आता आपल्याला याच्यावरती जायचं आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की y is a differentiable function of u and u is a differentiable function of x जर असेल तर काय होतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. Since y is a differentiable function of y is a differentiable function of u and u is a differentiable function of x. पारे y is a differentiable function of u and u is a differentiable function of x असं आपण लिहिलेलं आहे. मग आता याचं मीनिंग काय होतं, तर मीनिंग काय होतं आहे की लिमिट डेल्टा u टेन्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा u चं मीनिंग होतं dy बाय du आणि दुसरं लिमिट डेल्टा x टेन्स टू 0 डेल्टा u अपॉन डेल्टा x इज इक्वल्स टू du बाय dx आर एक्झिस्ट, हे एक्झिस्ट होतील अँड फायनाइट. ओके,
आणि ते काय झालेलं आहे, फायनाईट सुद्धा झालेलं आहे. मग आता असं जर असेल तर मला तुम्ही सांगा, हे जे इक्वेशन फर्स्ट आहे याची राईट हँड साइड यस, याची राईट हँड साइड काय झालेली आहे, एक्झिस्ट झालेली आहे. येस ऑर नो? सो द राईट हँड साइड ऑफ द इक्वेशन फर्स्ट इज एक्झिस्ट. हे मान्य आहे तुम्हाला? आणि असं जर असेल तर याचा अर्थ लेफ्ट हँड साइड चुपचाप बसेल का, कारण कोणतं साइन आहे इथे, इज इक्वल्स टू. मग इज इक्वल्स टू जर असेल तर याचा अर्थ राईट हँड साइड सुद्धा एक्झिस्ट होईल. म्हणजे याच्यावरून आपण म्हणतो आहे देअरफॉर लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड ऑफ इक्वेशन फर्स्ट इज एक्झिस्ट अँड फायनाईट. एक लक्षात ठेवा, डेरिव्हेटिव्ह हा शेवटी डेरिव्हेटिव्हचा एंड कुठे ना कुठे होतो, तो झिरो बनतो, कारण व्हेरिएबलचा पॉवर कमी 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 होत जात. शेवटी काय राहतं तर कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा झिरो बनतो. ओके, तो फिनिश होणारच आहे, त्याचा एंड भेटणारच. ज्यावेळेस आपण मॅक्सिमम किंवा मिनिमम, डिक्रीजिंग किंवा इन्क्रीजिंग व्हॅल्यू काढायला जातो त्यावेळेस तुम्हाला तो डेरिव्हेटिव्ह व्हॅनिश झालेला दिसेल. म्हणून डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू आपण एक्स्ट्रीम व्हॅल्यूज फाइंड आउट करत असताना डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू आपण 0 कन्सिडर करत असतो. तर लक्षात घ्या, राईट हँड साइड ऑफ इक्वेशन फर्स्ट इज एक्झिस्ट अँड फायनाईट, अँड देअरफॉर लेफ्ट हँड साइड ऑफ इक्वेशन फर्स्ट इज ऑल्सो एक्झिस्ट अँड फायनाईट. ओके, काय झालेलं आहे, लेफ्ट हँड साइड सुद्धा एक्झिस्ट झालेली आहे. अँड देअरफॉर लिमिट डेल्टा एक्सटेंड्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा x इज इक्वल्स टू dy बाय dx इज एक्झिस्ट अँड फायनाईट, आणि ती फायनाईट आहे. आणि म्हणून आपण काय म्हणतोय, हेन्स इथे काय झालेलं असेल तर dy by dx is equals to dy by du into du by dx, and this is our answer. हे झालेलं आहे आन्सर, हे झालेलं आहे आपलं प्रूफ. आणि या पद्धतीने तुम्हाला हा थेरम लक्षात ठेवायचा आहे. आणि हा थेरम 5 ते 10 वेळेस लिहून काढा, कारण बोर्डाच्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. आणि नंतर आपल्याला जे रूल्स 11th स्टँडर्ड मध्ये मी लिहून दिलेले आहे त्याच्यामध्ये वेळ घालवत नाही. उद्यापासून याच्यावरती असणारे जे प्रॉब्लेम्स आहे, प्रॉब्लेम शिकवत असताना रूल काय आहे ते एका साइडला तुम्हाला लिहून देत जाईल. म्हणजे ऑटोमॅटिकली आपले प्रॉब्लेम्स आणि रूल सुद्धा लक्षात येऊन जाईल. आले लक्षात? ओके.